नमस्कार श्रोते हो. राम राम बालमित्रांनो, कसे आहात? मजेत ना? बालमित्रांनो, बहुरूप गांधी हे पुस्तक लिहिलं आहे लेखिका अनु बंदोपाध्याय यांनी आणि या पुस्तकाचा अनुवाद केला आहे शोभाताई भागवत यांनी. आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे बहुरूप गांधी या पुस्तकातील गोष्ट क्रमांक 20. गोष्टीचं नाव आहे कैदी. चला तर मग ऐकूयात. बालमित्रांनो, गांधीजींनी भारतीयांना बंडखोरी शिकवली, असहकाराची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू केली. त्यामुळे त्यांना वारंवार तुरुंगात जावं लागलं. जेव्हा त्यांना अटक होत असे तेव्हा ते आपला गुन्हा मान्य करत आणि जास्तीत जास्त शिक्षेची मागणी करत. दक्षिण आफ्रिकेत तर ते आणि त्यांचे साथीदार यांच्यावरचे आरोप त्यांनीच आणलेल्या साक्षीदारांमुळे सिद्ध झाले. तेव्हा भारतीयांना तुरुंगात जाण्याचं भय होतं. तुरुंगात जाण्याची लाजही वाटे. तुरुंगातल्या कष्टांची धास्ती होती. गुन्हेगारांना देण्यात येणाऱ्या शिक्षा भयंकर वाटत. गांधीजींनी ही सर्व भीती त्यांच्या मनातून काढून टाकली. त्यांना 11 वेळा तुरुंगवास झाला. एकदा तर 4 दिवसात त्यांना 3दा अटक झाली. जर दिलेली सगळी शिक्षा त्यांनी भोगली असती तर ते 11 वर्ष आणि 19 दिवस तुरुंगात राहिले असते. मधून त्यांची शिक्षेची मुदत कमी होई, त्यामुळे ते एकूण 6 वर्ष 10 महिने तुरुंगात राहिले. वयाच्या 39व्या वर्षी ते प्रथम तुरुंगात गेले आणि शेवटी ते तुरुंगाच्या दरवाजातून बाहेर पडले तेव्हा ते 75 वर्षाचे होते. दक्षिण आफ्रिकेत प्रथम गांधीजी तुरुंगात गेले तेव्हा त्यांच्याबरोबर 5 सत्याग्रही होते. त्यांनी तुरुंगातल्या वातावरणाबद्दल बऱ्याच भयानक गोष्टी ऐकल्या होत्या, त्यामुळे ते थोडे अस्वस्थ होते. गांधीजींना वाटत होतं की राजकीय कैदी म्हणून वेगळी वागणूक देऊन आपल्याला वेगळं तर ठेवणार नाहीत. आपल्या साथीदारांपासून लांब राहावं लागेल की काय? न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभं राहताना त्यांना चमत्कारिक वाटलं. बालमित्रांनो, त्यांना चमत्कारिक वाटलं कारण ते तिथे वकील म्हणून पूर्वी वावरले होते. त्यांना 2 महिन्याची साधी शिक्षा झाली. ती शिक्षा तुरुंगवासाचीच होती. न्यायालयातून त्यांना एका मोटारीतून गुपचूप तुरुंगात नेलं, कारण न्यायालयासमोर बराच जनसमूह उभा होता. त्याला टाळायचं होतं. तुरुंगात पोहोचल्यावर त्यांना बोटांचे ठसे द्यावे लागले. त्यांचं वजन करण्यात आलं. त्यांचे कपडे काढून घेतले आणि त्यांना तुरुंगाचे अत्यंत घाणेरडे कपडे घालायला दिले. दर 2-3 दिवसांनी त्यांचे आणखी साथीदार तुरुंगात येत असत. एका पंधरवड्यात हा आकडा 150 झाला. 50 लोकांसाठीच्या एका खोलीत त्यांना ठेवण्यात आलं. काहींना रात्री बाहेर झोपण्यासाठी तंबू ठोकले होते. तुरुंगाचे निरीक्षक, गव्हर्नर आणि वॉर्डर रोज 4 किंवा 5 वेळा तुरुंगाची पाहणी करत. गांधीजी आणि त्यांच्या साथीदारांना टोप्या हातात घेऊन रांगेने उभे राहावे लागे. त्यांनी काही शारीरिक श्रम स्वेच्छेने करण्याची तयारी दाखवली, पण त्याला परवानगी नव्हती. तुरुंगातला आहार भारतीयांना मानवणारा नव्हता. सकाळ संध्याकाळ त्यांना मिलीपॅप नावाचा पदार्थ मिळे. मक्याच्या खिरीसारखा तो असे. त्यात दूध, साखर किंवा तूप नसे. कैदी तो खाऊ शकत नसत. काही वेळा संध्याकाळी उकडलेल्या शेंगा असत. मिठाखेरीज इतर काहीही साखर, मसाले असं काहीही खाण्याला परवानगी नव्हती. युरोपीय कैद्यांना मात्र मांस, पाव आणि भाज्या मिळत. त्या भाज्यांची सालं इतर काही भाज्यांबरोबर शिजवून काळ्या कैद्यांना देत असत. गांधीजींनी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना 100 कैद्यांच्या सहीने एक तक्रार लिहून पाठवली. त्यांना सांगण्यात आलं, हा भारत नाही, हा तुरुंग आहे. चवदार पदार्थ खाण्याची इथे परवानगी मिळणार नाही. परंतु पुढच्या 15 दिवसात गांधीजींना भारतीयांसाठी तांदूळ, पाव, भाज्या आणि तूप मिळवण्यात यश आलं. त्यांना स्वतःचा स्वयंपाक स्वतः करण्याचीही परवानगी मिळाली. गांधीजी स्वयंपाकात मदत करत आणि रोज 2दा वाढण्याचे कामही करत. गांधीजींना त्यांचे अनुयायी गांधी भाई असे म्हणत आणि चांगल्या खाण्याची मागणी न करता ती अर्धी कच्ची बिनसाखरेची मक्याची खीर ते खात असत. 3ऱ्यांदा ते तुरुंगात गेले तेव्हा त्यांच्या जेवणाची काही पंचाईत झाली नाही. ते फळांवर राहत आणि त्यांना पुरेशी केळी, टोमॅटो आणि दाणे वगैरे सुकामेवा मिळत असे.
गांधीजींना तुरुंगातल्या शिस्तीचे काही नियम आवडले आणि सुटकेनंतरही त्यांनी चहा घेणं बंद केलं आणि सूर्यास्तापूर्वी जेवण घ्यायची सवय कायम ठेवली. बालमित्रांनो, दक्षिण आफ्रिकेत आणखी 2दा ते तुरुंगात गेले तेव्हा त्यांना बरेच कष्ट सहन करावे लागले. गांधीजींना सक्त मजुरीची शिक्षा झाली आणि ज्या न्यायालयात त्यांनी 10 वर्ष वकिली केली तिथून त्यांना बेड्या घालून नेण्यात आले. गांधीजींना देशी कैद्यांसारखा पोशाख दिला होता. छोटी सैनिकी टोपी, सैल जाडभरड जॅकेट, त्यावर कैदी नंबर होता आणि रुंद बाणासारख्या खुणा होत्या. अर्धी विजार होती, त्यावरही तशाच खुणा होत्या. जाड राखाडी रंगाचे मोजे होते आणि चामड्याचे सँडल्स होते. त्यांना आपला बिछाना डोक्यावर घेऊन भर पावसात 6 फरलांग चालत जावं लागलं. सर्वात भयानक निग्रो आणि चिनी कैद्यांबरोबर त्यांना ठेवण्यात आलं. काही जुलू कैद्यांनी त्यांना शिव्या दिल्या, मारहाणही केली. शौचाला जाण्यासाठी देखील तिथे आडोसा नव्हता. त्यांचे असभ्यपणे वागणं पाहून गांधीजींना भीती वाटायची. त्यांना त्यांची भाषा समजत नसे. लवकरच त्यांना अंधार कोठडीत टाकलं. 4 फूट बाय 6 फूट असा तिचा आकार होता. छताजवळ एक खिडकी होती हवेसाठी. गांधीजींना त्यांचे जेवण बंद दारापाठीमागे उभे राहून घ्यावं लागे. रोज 2दा त्यांना व्यायामासाठी बाहेर नेत. भाताबरोबर तूप दिलं नाही याचा निषेध म्हणून त्यांनी 15 दिवस भात खाल्ला नाही. ते दिवसभरात मिलीपॅपच्या एकाच जेवणावर राहत. त्यानंतर त्यांना पाव आणि तूप द्यायला सुरुवात केली. त्यांना नारळाच्या शेंड्यांची गादी, एक छोटी लाकडी अशी उशी, 2 घोंगड्या, काही पुस्तकं दिली गेली. रोज त्यांना एक बादली पाणी मिळे. कोठडीच्या एका कोपऱ्यात मलमूत्र विसर्जनासाठी एक बादली मोठ्या ट्रेमध्ये ठेवलेली असे. कैद्यावर नजर ठेवण्यासाठी त्या अंधारात एक बारीकसा विजेचा दिवा लावलेला असे. पण त्याचा प्रकाश इतका अपुरा असे की त्यात पुस्तक वाचणं शक्य होत नसे. बदल म्हणून ते कोठडीत एरझारा घालू लागले तर पहारेकरी म्हणत असे, असं चालू नकोस, माझी जमीन खराब होते. ही एवढी मोलाची जमीन बालमित्रांनो डांबराची केलेली होती. गांधीजींनी अंघोळीची परवानगी मागितली तेव्हा पहारेकऱ्याने त्यांना कपडे काढून जायला सांगितले. गांधीजी तशा अवस्थेत 125 फूट जाऊ शकले नाहीत. नंतर कपडे स्नानगृहाच्या पडद्यावर टांगण्याची त्यांना परवानगी मिळाली. पण अंघोळ होण्यापूर्वीच त्यांना आदेश मिळाला, सॅम बाहेर ये. जर सॅम चटकन बाहेर आला नसता तर निग्रोने त्याला बडवून काढलं असतं. दिवसाकाठी 9 तास त्यांना काम करावं लागे. सदऱ्यांचे खिसे कापणे, फाटलेल्या पांघरुणांचे तुकडे शिवणे किंवा लोखंडी दरवाजांना पॉलिश करणे अशी कामं असत. दरवाजे आणि जमिनी 3 तास घासून झाल्यावर गांधीजींनी पाहिलं तर ते तसेच दिसत होते. त्यांना स्वच्छतागृह स्वच्छ करण्याचीही आज्ञा मिळाली. त्यांनी हे सगळे कष्ट हसत मुखाने झेलले. पण जेव्हा ते त्यांच्या साथीदारांबरोबर राहू लागले तेव्हा त्यांची अवस्था पाहून गांधीजींना वाईट वाटले. काही जण थकून जाऊन रडत होते, काही थकल्याने बेशुद्ध पडत होते. त्यांना त्यांच्या घरातून काढून इथे या प्रकारच्या त्रासात लाजिरवाण्या जगण्यात त्यांनी ओढून आणलं होतं. त्याग आणि कष्ट सोसणं हा गुलामी नष्ट करण्याचा एकमेव मार्ग होता यावर त्यांचा दृढ विश्वास होता. या विचाराने त्यांना मनाची शांती परत मिळाली. त्याग आणि कष्ट सोसणं हा गुलामी नष्ट करण्याचा एकमेव मार्ग होता यावर गांधीजींचा दृढ विश्वास होता आणि त्या विचाराने त्यांना मनाची शांती परत मिळाली होती. सकाळी 6 वाजायच्या आत प्रातर्विधी अंघोळ आटपावी लागे. 7 वाजता काम सुरू होई आणि सर्वांना 9 तास काम करावं लागे. गांधीजी 1 मैल चालत जात आणि नंतर कठीण जमीन फोडायला सुरुवात करत. त्यांचं वजन घटलं, त्यांची पाठ दुखू लागली. तळहातावरच्या फोडांमधून पाणी येत असे. फावडं उचलायला त्यांना खूप त्रास होत असे. क्षणभर विश्रांती घेतली तर लगेच पहारेकरी ओरडत असत, काम चालू, काम चालू. गांधीजी त्याला म्हणाले, त्याने त्याची वागण्याची पद्धत बदलली नाही तर ते काम करणं बंद करतील.
याचा त्याच्यावर परिणाम झाला आणि तो जरा मऊ बनला. गांधीजी परमेश्वराची प्रार्थना करत, माझा सन्मान राखण्यासाठी मला दिलेली सर्व कामं करण्याची शक्ती मला दे हे भगवंता. गांधीजी प्रार्थना करत असत परमेश्वराची. जेव्हा गांधीजी भारतात हिज मॅजेस्टीज हॉटेलमध्ये राहिले होते, सरकार त्यांचा सर्व खर्च करत होता, तरीही त्यांना स्वतःच्या देखभालीसाठी जास्त खर्च झालेला चालत नसे. एकदा त्यांनी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांच्या खोलीतलं सर्व बैठकीचं सामान हलवावं, जास्तीची भांडीकुंडीही ठेवू नयेत. ते एक लोखंडाची कॉट वापरत आणि थोडीशी भांडी. असे सगळे खर्च भारताच्या गरीब मूक जनतेकडून वसूल केलेल्या करामधून होत असत हे त्यांना माहीत होतं. त्यांना शेवटी आगाखान पॅलेसमध्ये स्थानबद्ध केलं होतं तेव्हा ते म्हणाले, या प्रचंड राजवाड्यात मला स्थानबद्ध केलं आहे. मोठे मोठे पहारेकरी भोवताली आहेत. हा सगळा माझ्या मते सार्वजनिक निधीचा अपव्यय आहे. जेव्हा लोक भुकेने मरतायत तेव्हा आपण असं वागणं हा माणुसकी विरुद्ध केलेला अपराध आहे. बालमित्रांनो, भारतात गांधीजींवर जेव्हा पहिला खटला भरला गेला तो लक्षात ठेवण्याजोगा प्रसंग होता. आपल्या आसनावर बसण्यापूर्वी इंग्रज न्यायाधीशांनी पिंजऱ्यात उभ्या असलेल्या देशी माणसाला मान झुकवून अभिवादन केलं. गांधीजींच्या बंडखोर कृतीमुळे त्यांनी गांधीजींना 6 वर्षाचा साधा तुरुंगवास दिला. त्यांनी हे मान्य केलं की राजकारणात ज्यांची मतं तुमच्याशी जुळत नाहीत तेही तुमच्याकडे आदर्शाचे पालन करणारी व्यक्ती, उदात्त आणि साधू संतासारखं जीवन जगणारी व्यक्ती म्हणून पाहतात. गांधीजी म्हणाले, भारतातल्या काही थोर देशभक्तांना याच कलमाखाली शिक्षा झाली होती. मलाही त्याप्रमाणे शिक्षा होते आहे हेही माझं भाग्य समजतो. मला माहीत आहे की मी आगीशी खेळत होतो, पण यापुढेही मी तेच करीन. जेव्हा गांधीजी न्यायालयात आले तेव्हा आणि गेले तेव्हाही संबंध न्यायालय त्यांना अभिवादन करण्यासाठी उठून उभं राहिलं. पोलिसांच्या तारयंत्राच्या गुप्त भाषेत गांधीजींचा उल्लेख मुंबई राजकीय क्रमांक 50 असा करत बॅरिस्टर्सच्या यादीतून त्यांचं नाव काढून टाकलं होतं. तुरुंगात त्यांची उंची आणि जन्मखुणांची नोंद केली गेली होती. त्यांना एकट्याला स्वतंत्र कोठडीत ठेवलं गेलं होतं. त्यांच्या अंगावर छोट्या धोतराखेरीज काहीही नव्हतं. तरी त्यांची झडती घेतली गेली. त्यांची पांघरुणं तपासली गेली. गांधीजींनी याबद्दल तक्रार केली नाही, पण त्यांच्या पाण्याच्या तांब्याला बुटाने स्पर्श केला तेव्हा मात्र त्यांनी निषेध केला. कधी कधी या तुरुंगातल्या वागणुकीने संतापून ते कोणालाही भेटत नसत किंवा पत्रही लिहित नसत. गांधीजी तुरुंगातल्या कष्टाने कधीही घाबरून जात नसत किंवा मनात कटुताही साठू देत नसत. दरवेळी तुरुंगवास सोसून ते बाहेर आले की त्यांचं मन अधिकच समृद्ध आणि संतुलित झालेलं असे. त्यांना तुरुंग म्हणजे विश्रांती वाटायची. तिथे आपल्याला स्वतःला शिस्त लावण्याची संधी मिळते. चांगल्या साथीदारांची उणीव चांगली पुस्तकं भरून काढतात असं ते म्हणत. तुरुंगात त्यांना आनंदच वाटायचा. त्यांना वाचन करायला आवडत असे, पण तुरुंगाबाहेर असताना त्यांची असंख्य कामं चालू असत आणि वाचायला वेळ मिळत नसे. तुरुंगात मात्र अभ्यासासाठी त्यांनी वेगळा वेळ राखून ठेवलेला असे. ते तुरुंगात उर्दू शिकले आणि त्यांनी संस्कृत, तामिळ, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी पुस्तकं वाचली. 2 वर्षात त्यांनी मोठ्या लेखकांची 150 पुस्तकं वाचली. बालमित्रांनो, त्यात धर्म, साहित्य आणि सामाजिक शास्त्रासंबंधी पुस्तकं होती. गीता, कुराण, बायबल, बौद्ध, शीख, पारसी धर्मावरची पुस्तकंही होती. गांधीजींनी रामायण, महाभारत, उपनिषद, मनुस्मृती आणि पतंजली योग दर्शनही वाचलं. 65व्या वर्षी त्यांनी एका कैदी मित्राकडून खगोलशास्त्र शिकायला सुरुवात केली. ताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी तुरुंगाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्बीण मिळवण्यात त्यांना यश आलं. तुरुंगातही गांधीजी नेमाने प्रार्थना करत, दिवसाकाठी 4 ते 6 तास सूतकताई करत आणि जलद चालण्याचा व्यायाम करत. आगाखान पॅलेसमध्ये 75व्या वर्षी ते कस्तुरबांना आणि त्यांच्या भाचीच्या मुलीला भूगोल, भूमिती, इतिहास, गुजराती व्याकरण आणि साहित्य शिकवत. पूर्वी त्यांनी त्यांच्याबरोबर तुरुंगात असलेल्या चीनी कैद्याला इंग्रजी शिकवलं होतं आणि आयरिश तुरुंग अधिकाऱ्याला गुजराती शिकवलं होतं.
तुरुंगात असताना त्यांनी मुलांसाठी एक पाठ्यपुस्तक लिहिलं होतं आणि दक्षिण आफ्रिकेचा सत्याग्रहाचा इतिहासही लिहिला होता. उपनिषदातल्या ऋचांचं त्यांनी भाषांतर केलं आणि एक संत कवीच्या काव्याचा इंग्रजीत अनुवाद केला. हा अनुवाद पोएम्स फ्रॉम प्रिझन या नावाने प्रकाशित झाला. तुरुंगातून गांधीजींनी शेकडो पत्र लिहिली बालमित्रांनो. त्यातली काही आश्रमातल्या सहकाऱ्यांना होती, तुरुंगातल्या अधिकाऱ्यांना होती, काही गव्हर्नर, व्हॉइसरॉय आणि इंग्लंडच्या पंतप्रधानांनाही होती. दर आठवड्याला आश्रमातल्या मुलांसाठी ते सुंदर पत्र पाठवत. जर तुम्ही पंखांशिवाय उडायला शिकलात तर तुमचे सगळे त्रास नाहीसे होणार. मला पंख नाहीत तरी मी मनातल्या मनात रोज उडत उडत तुमच्याकडे येतो. ही काय छोटी विमला आणि हा बघा हरी. सुंदर पत्र. गांधीजींनी तुरुंगातल्या शिस्तशीर जीवनाचे फायदे लिहून ठेवले आणि आदर्श कैदी वागायला कसा असावा तेही वर्णन लिहिलं. सर्व कैद्यांनी त्यांना दिलेलं काम करावं, मग ते कुठलं का असेना, आणि जोपर्यंत अनैतिक काही करायला लागत नाही तोवर तुरुंगाचे नियम पाळावेत. अपमान झाला किंवा घाणेरडं अस्वच्छ अन्न दिलं तरच भूक हरताळ करायचा, नाहीतर उगाचच करायचा नाही. ते आणि त्यांचे सहकारी कधीच वाकून उभे राहत नसत आणि सरकार सलाम असंही कधी ओरडत नसत. स्वराज्य मिळाल्यानंतरही तुरुंगाची अवस्था पाहावीच लागेल हे गांधीजींना मान्य होतं. तुरुंगाची सुधारगृह आणि कार्यशाळा व्हाव्यात ही गांधीजींची इच्छा होती. तात्पुरत्या वाट चुकलेल्या गुन्हेगारांसाठी तुरुंग हे विद्यालय व्हावं. हो, तात्पुरत्या वाट चुकलेल्या गुन्हेगारांसाठी तुरुंग हे विद्यालय व्हावं. तुरुंगात असताना त्यांनी असं सुचवलं होतं की कैदी उत्पादक काम करून काही गोष्टी निर्माण करू शकतील आणि त्यातून तुरुंग स्वतःचा खर्च भागवू शकतील. दुर्दैवाने तुरुंगाच्या अधिकारी वर्गाने एका कैद्याकडून आलेली ही सूचना म्हणून स्वीकारली नाही. कधी कधी हा आदर्श कैदी अधिकाऱ्यांची पंचाईत करत असे. जेव्हा त्यांना पाव खाण्याची परवानगी मिळाली तेव्हा तो कापायला त्यांनी सुरी मागितली आणि भाजल्याशिवाय पाव खात नाही असे सांगितले. रोजच्या चालण्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त जागा मागितली. गांधीजी त्यांच्या सहकाऱ्यांची मुलांसारखी काळजी घेत. कोणाला दमा असेल तर त्याच्यावर उपचार करण्याची जबाबदारी ते घेत. ते कधी आजाऱ्यांवर निसर्गोपचार करत तर कधी आयुर्वेदाची उपचार पद्धती वापरत. त्यासाठी ते खास सोयीची मागणी करत. त्यांच्या मागण्या पुऱ्या व्हाव्यात यासाठी ते अनेक दिवस उपोषण करत. यातून त्यांची प्रकृती बिघडली तर अधिकारी त्यांना सोडून देत. सरकारला जगप्रसिद्ध महात्म्याच्या प्रकृतीबद्दल कोणताही धोका पत्करायचा नव्हता. एकदा जेव्हा त्यांना आंत्रपुच्छाचा त्रास होऊ लागला तेव्हा सरकारने त्यांची खूप काळजी घेतली आणि लगेच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. तुरुंगात ते 2दा आजारी पडले. गांधीजी नेहमी तुरुंगात जात तेव्हा त्यांचे मित्र नातेवाईक बरोबर असत. आगाखान पॅलेसमध्ये कस्तुरबा आणि त्यांचे सचिव महादेवभाई देसाई त्यांच्यासोबत होते. ते दोघेही तिथे वारले आणि त्यांचा अंत्यविधी आगाखान पॅलेसच्या आवारातच झाला. गांधीजी म्हणाले, करेंगे या मरेंगे या मंत्राप्रमाणे ते दोघे जगले. आपल्या जगण्याने त्यांनी तो मंत्र सार्थ केला आणि स्वातंत्र्य देवतेच्या वेदीवर त्यांनी स्वतःचे प्राण अर्पण केले. महादेवभाई देसाई आणि कस्तुरबा दोघेही अमर झाले आहेत, गांधीजी म्हणाले. बालमित्रांनो, कैदी ही बहुरूप गांधी या पुस्तकातील गोष्ट क्रमांक 20 आत्ताच आपण ऐकली. शब्दशः अर्थाने कैदी वेगळा अर्थ ठरत असला तरी देखील भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजी तुरुंगात गेले होते. त्यामागे त्यांचा थोर हेतू होता. देशाला स्वातंत्र्य मिळावं हा त्यामागचा उद्देश होता आणि त्यामुळेच गांधीजी तुरुंगात गेलेले होते. तुरुंगातील ते कैदी होते. तुरुंगातील चांगल्या सवयी त्यांनी आयुष्यभर
स्वतःला लावून घेतलेल्या आपण बघितल्या. तुरुंगातील आयुष्य चांगल्या पद्धतीने कैद्यांना जगता यावं यासाठी काही सुधारणाही त्यांनी सुचवल्या आणि कैदी या अर्थाला एक वेगळाच अर्थ प्राप्त करून दिला. बालमित्रांनो, बहुरूप गांधी हे पुस्तक लिहिलं आहे लेखिका अनु बंदोपाध्याय यांनी. या पुस्तकाचा अनुवाद केला आहे शोभाताई भागवत यांनी. कैदी ही गोष्ट आज आपल्याला सांगितली तुमच्या अर्चनाताईने, म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर. बालमित्रांनो, आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत एका नवीन वेगळ्या गोष्टीसह. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा, सर्वांनी काळजी घ्याल, आनंदात राहाल. धन्यवाद. शुभरात्री. वंदे भारत.